कृष्ण हरे
शेवट तो भला माझा बहु गुड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रुकुमाईच्या वरा महायोग पीठे देवी मृत्यम वरम गुंडरी काय धातु मुनिंद्रही समागत तिष्ठम तमानद कंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन शिवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 जन्मच आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा नवे ज्याचं उपच नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला नवे परमार्थात नाम साधनेची भक्तीच्या अट्टासाची फलश्रुती नेमकी काय मिळते तो पटून येणारा 4 चरणाचा विषाणूप अभंग विढाल पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असं आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे कोणत्या कारणाने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्व श्रोतृ वर्गाला चांगलं ज्ञात असतं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी पांडुरंगजी केशव तागड उर्फ पांडुमामांना आपल्यातून जाऊन खऱ्या अर्थानं आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत पैकी त्यांच्या पाठीमागे असताना त्यांचा गोड परिवार त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मथुराबाई पांडुरंगजी तागड बंधू श्री गोविंदजी केशव तागड सुपुत्र श्री नारायणजी पांडुरंग तागड श्री गणेशजी पांडुरंग तागड त्याचबरोबर पत्नी श्री बंडू गोविंद तागड कन्या सौ मीनाताई दत्तात्रयजी बारगळ पुतणी सौ आशाताई एकनाथजी आदमाने आणि गंगा भागीरथी उषाताई नानासाहेबजी दातीर खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून पांडुरंग मामांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचा शेवटचा दिवस गोड असावा या हेतून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला ठेवलेला हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदितजी महाराज हरिहर त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आपल्या श्रीरामपूर तालुक्याचं भूषण आदरणीय आमचे हराळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो पैकी या माईकवरती जे उपस्थित आहेत ते तागड महाराज असतील शिंदे महाराज पैकी गावातील परिसरातील सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ टाळकरी वारकरी मंडळी
विनेकरी बाबा असतील, दोन्ही चोपदार असतील, मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड, प्रमोदजी महाराज पालवे, त्याचबरोबर साऊंड सिस्टम ज्यांची गोड आहे, जे भवानी साऊंड सिस्टम शिलेगाव, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. ज्यांचं पुढे युट्यूब चॅनल आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्या पुढे बसलेली वयानं, ज्ञानानं, अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी, पीटी मास्टर सर्वांच्या चरणावर नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विधान अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबर हे शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत. तसं पाहायला गेलं तर बसलेली या मृत्यू लोकात जन्म नावाची, जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकालाच मिळालेली जन्म नावाची संधी कळाली असं अजिबात. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि चोपदार कळाली बी, त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मेळाला काय सारखं करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं तुकोबाराय म्हणतात, आम्हालाही मृत्यू लोकात जन्म नावाची संधी मिळालीच, तसं येणंही आमच्या हातात, जाणंही आमच्या हातात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण इथपर्यंत जरी मान्य करायचं ठरलं तरी या मृत्यू लोकात आम्हालाही तुम्हा लोकांसारखी जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसतो नाही. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण काही न गुण तयाचे. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी, त्या कार्यासाठी आम्ही अविरतपणे आयुष्यभर हा देह झिजविला, खर्च केला. फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला, माझा शेवट भला झाला, माझा शेवट उत्तम झाला. तुकोबाराय मान्य केलं ना, पण शेवट नेमका गोड झाला कधी? आलो निजाच्या माहेर. बरं तुकोबाराय तुम्ही माहेरला गेला, माहेर म्हणजे पंढरपूर. भेटला पुन्हा विठ्ठल नावाचा बाप, रखुमाई नावाची आई. फायदा काय झाला? परिहार झाला अवघ्या दुःखाचा. मग आता या जगाला मार्गदर्शन करत असताना काय बोला? तुकोबाराय म्हणतात, जवानीनं तुम्हाला काहीतरी सांगायचं, काहीतरी शिकवायचं, ती वाणी आता त्या धन्याच्या आधी नाही. गोविंद गोविंद मना लागल या छंद किंवा गायनाचे उडे, आपण या छंद मनाच्या आनंदी आवडीने ती आता त्या धन्याचं वर्णन करेल. संसारात जास्त दिग्दर्शन केला करणार नाही, परमार्थातलं दिग्दर्शन केल्याशिवाय राहायची नाही, कारण ती त्याच्या अधीन आहे. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ गणी. हे सगळं घडलं तुकोबाराच्या जीवनात फक्त द्रौपदामुळं. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. अशा काही अशाचा 4 चरणाचा आजच्या दिवसाला शोभेल असा अभंग विढावलं. माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे, पण तरी मला 12:30 पर्यंत सांगितलंय. मी कंप्लीट 10ला 5 मिनिटं कमी असताना येतो, पण म्हणले महाराज इकडे गायांचा धंदा, दुधाचा धंदा जरा जास्त आहे, त्यामुळे सकाळ सकाळ लोक कामात असतात, त्यामुळे लोक 10:30च्या पुढे ते 10:30 ते 12:30 करू. म्हणलं काही अडचण नाही, मी मोकळाच आहे संध्याकाळी, काय अडचण नाही. आणि त्यात घरचं कीर्तन असल्यासारखे पाहुण्यांचा कार्यक्रम, त्यामुळे काही अडचण नाही. ऐका, खऱ्या अर्थानं पांडुमामांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली, पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. उर्वरित 1 तासामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे, पण शेवटी आपण फुलांच्या माध्यमातून सगळे पुष्पांजली अर्पण करणार आहोत. पण ऐका, मी नेहमी बोलत असतो, बाबा ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. हे ऐका बसते. आपली माणसं आपल्या घरात आहेत, आपल्या जवळ आहेत, तोपर्यंत त्यांची कमी, त्यांची उणीव आपल्याला भासत नाही. पण एकदा का माणसं निघून गेली ना, मग डोळ्यात किती पाण्याला गेलेली माणसं पुन्हा माघारी येत नाही. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळण आहे. पण एकदा का आपल्यातला माणूस मातीत मिसळला ना, पुन्हा किती प्रयत्न करा, ना आता जाणे ना आता येणे. मी गोड बोलून जाईल. महिला मंडळ, हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे, त्या सोनाराकडे जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आजची चांगला बनवून घेऊ शकता. बरोबर आहे? पुरुष मंडळ एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारी खरेदी करू शकता. पण एकदा मानवरूपी दागिना आपल्यातून निघून गेला ना, किती पैसा खर्च करा आणि किती संपत्ती खर्च करा, बाबा हा दागिना अजून तरी वशिल्यानं पैशानं महागारी आणता. ऐका, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सत्ता देते है, बार बार उला देते. याचाच अर्थ असा, गेलेली माणसं पुन्हा येतच नाही. पांडुमामा आता अशा मार्गाने निघून गेले की जिथून पुन्हा येणच नाही. पण ज्या दिवशी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण हृदयात होईल, त्या वेळेस मात्र त्याच्या मोबदल्यातून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहायचं नाही. पण ज्या दिवशी असं हाडाचं काढ रक्ताचं पाणी करणारी आई आम्हाला सोडून जाते, वडील आम्हाला सोडून जातात, त्या वेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाहीत. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केलं, ऐकून जा, ऐकू द्या. अंबरुनी वास झाले
चाटती जवा गाय तव मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या भूतो जवाताना अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तव मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचा याला माय जाई राणी अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या कुट्या काट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय तव मले काच्यामध्ये दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपाने दिसल्याशिवाय राहत नाही. शेवटी मी 15 मिनिटं बाप या विषयाला न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी 45 मिनिटं तरी मला घेतलेल्या अभंगाला न्याय देणं तितकंच गरजेचं तितकंच झोपण्याचं वाटतं आहे का. ज्या मार्गानं पांडुरंग काका निघून गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणार. मी असलो काही तुम्ही असला काही संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे, पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. बाबा नवल नाही म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्या चाले म्या हलविल्या पुराण हलवी जगाला ती चरिता बेचे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाची असत्ते कोण बोलविते हरिविन. किंवा चौथं प्रमाण वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. बसलेले किरण महाराज ही चारही प्रमाण ज्याच्या सत्तेमुळे माझ्या मुखातून बाहेर आली तो सर्व सत्ताधीश जरी या जगात अवतार घेऊन आला तरी त्याला सुद्धा आतापर्यंत नाही किंवा ही आदि आदेश महाराज कमी पडत असेल तर 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. बसलेली या सगळ्याचा अर्थ असा एक जन्म म्हणजे मरावा लागते. मी नाही सांगत बाप्पू, माऊलीनं ज्ञानेश्वरीत लिहिलंय उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमण. पीटी मास्तर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणते ज्याचा ज्याचा म्हणून सजीव या जगात जन्म झालाय त्याला एक दिवस मरावं लागते, कारण उपजली पिंडा मरण सांगते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहि का. बसलेले सजीवाला मरावं लागत सजीवाला जावं लागत नवल नाही. पण मला एक जरा उत्तर द्या तुम्ही बसलेले. सजीव मरकाय सजीव मरण सोबत घेऊन आलाय नवल नाही, पण निर्जीवाला या जगात चिरकाल राहता येत असेल काय. निर्जीवाला हो गायक कसं आहे निर्जीवाला राहता येत असेल नाही म्हणताय देव पटवून नाही म्हण देव पटवून हो शिष्टमध्ये जातं म्हणजे बापलाच आहे. किती वेळ झाला मनपाचा व्यवसाय चालू तीच तुमचं वय काय म्हणजे वडिलांपासून म्हणायचं म्हणजे माझ्या वडिलाची मी राशी का द्यावा बरोबर ना. हा हा आजोबापासून म्हणजे मग परंपराच तुमची त्यातही म्हणायचं. मग हे वरचं का पण आजोबानीच घेतलेलं असेल नाही होय कधी घेतलंय असं महिने होईल अजून किती महिने टिकल त्याचं काय सांगतं ते आज मी फाटाय बसले वारं चांगला आलाय असं माझ्या कीर्तनात फाट्याच नाही काळजी करू नका. पण दादा हे तुम्हाला कधी बोललंय का नाही नाही मला वर लटकावलंय सुटलोय नावलंय ऊन असतं तर मीच तापतोय सावली असते तर मीच थंड होतं असं कधी बोललंय का. म्हणजे पहिली गोष्ट याला त्वचा नाही विज्ञानाचा भाग आहे पण माझ्या कीर्तनाशी निगडीत म्हणून सांगतो. पहिली गोष्ट याला त्वचा नाही याचा अर्थ संवेदनेचा विषय नाही आणि दुसरा ते कुणाशीच बोलू शकत नाही याचा अर्थ त्याला वाचा सुद्धा नाही. बरं दादा त्वचा नाही वाचा नाही
याचा अर्थ आहे कापड सजीव की निर्जीव? निर्जीव. मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागत आहे? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? आपल्या बायका ऐकायचं नाही, तिथे पुरावा लागत. आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी जी आधी ज्ञानेश्वरी तू बी सांगितली का, त्याच्या अगोदर ज्ञानोबरांनी या कपड्याचं वर्णन गोड केलंय. जैसे जीर्ण वस्त्र सांगीजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतराचे स्वीकारीचे चेतना दे. माऊली म्हणतायत बसलेले घातलेलं कापड एक दिवस जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं कापड घेऊन शिवून अंगावरती घालावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं लय गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. बसलेले जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, असा या शरीरातला आत्मा शरीर बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालं, कपड्याचाच लोकांना लई गर्व झाला. माझ्यातली लोक लई पैसा ना, बरं पैसाला ते रावण का बसणार आहे. तसे ती ब्राह्मण होतं, लई ज्ञान होतं विनेकरी बाबा. पण एकाच गोष्टीने भंगार निघाला, नियत पकला. रामाने कार्यक्रमच केला त्याचा. लई पैसाला काय काय आमच्या गावात एक नाही दिवसाला 4 ड्रेस बदलतो. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी पण झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. म्हणजे दिवसा असा हात लावायचा ते वाटतो कापतो बाबा, म्हणजे इतकी कडक कपडे. बरं बसलेले किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जाऊ असतात तरी. मसन वाट्यात गेले लोक म्हणते नाही नाही आयुष्यभर लिननचीच कापड घातली आणि 4-4 मीटरची. आता मी याला 4-4 हजार मीटरच्या ढेगाऱ्यातच पेटवा. बस तेवढा नाही, बस तेवढं 700. कारण माझ्या पुढे बसलेलं गबाळ आहे काही. जोवरी चळन गाव तोवरी मनती माझा, बांधोणिया देती यमाची आती भूषणी देती. कारण तुमचं पाठ आहे, मला तिकडे जायचं नाही. नाही रे नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, आमती जाशील एकल प्राण्या माझे माझे. आणि तीच 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैत्रीला गेलो. मस्त वाटत जातो ना आपला पाहुणा असल्यावर. अरे नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलो. पण त्यात मला गेल्या पुढे करायचं नाद आहे. म्हणजे मोठ्या माणसाला मसन वाट्यात घेऊन नाद असतो. तुम्ही बघा मसन वाट्यात गेल्या 2-4 नुसता कालवा करण्या तोमलं करत नाही. मस्त साडा उलटे रस्ते सुद्धा. पण ती सांगते ध्यान रे गपनाला का तू, तुला बी एक दिवस पेटवायचा आहे ना. मी बी त्यातलंच. मी काय त्यांना सोडून का नाद लोकाला कळावा विकास महाराज आलाय म्हणून मी लाकडा हाताखाली द्यायचो. दर लाकूड लोकांना कळावा आलाय आणि नेमकं लाकडं देता देता ते 4 ड्रेस बदलणार असं येताना दिसलं. ये ना का मला ना ती मैत्रीला आला असेल. पण मैत्री येताना तर त्यांनी ठेवा ना, मैत्रीला येताना छत्ती काढून आला. मला काही दिसत होतं पण छत्ती काढली माझी डोकं फिरतं. मी त्याला आडवा गेलो लाकडं टाकून, मला ह्याला पेटवायचं पेटवणार तसंच ठेवा. पण त्याने छत्ती काढली त्याच्याकडे बघू द्या. मी त्याला आडवा गेलो, त्याला म्हणलं छत्ती आधी घेतो. मला नाही घेणार. मला का नाही घेणार? मला 4 कोटी. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे. अरे रावणाला नेताला नाही काय, तुझं कुठं ठिकाला तो 2-4 कोटीचं तू आधी घेतो. मला नाही घेणार. मला नाही घेणार तर फुगा फुटणार. बघा बरं का बसलेले सत्तेचा संपत्तीचा फुगा हळूहळू फुगतो. पण लय आती केल्यावर एक दिवस फुटतो. फुटणार म्हणून चालता चालता बाबा त्याच्या पायाला हडूकतो. आता मस्त वाटत सोने वय हरकच ना, हडूकतो ना. हडूक त्याला किती गोड बोलते बघा. एक दिन निकले ते सैर करणे मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतो रे तू. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतो पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही ते हडूक म्हणते. मी किती बदलायचो 8. पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी. बाबा तुमचं वय काय? 60च्या पुढे असतात. तुमच्या 60तला 70तला अनुभव मला सांगा. वारकरीत म्हणून विचारतो. तुमच्या पुढे एखादा श्रीमंत माणूस मेला पेटवला त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब मेला बिचारायला अग्नी गेला त्याच्या देहाची चांदी झाली. बाबा कोणी जाऊ दे प्रमाण आहे ओ शरीराची होय माती, कोणी नाही ती संगती अवघी कामे सारी खोटी, आमती जाणे मसन वाटी. शेवटी सगळ्याला मसन वाट्यात जायचंय आणि शेवटी सगळ्याची राखच व्हायची म्हणून बसलेले पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व काय नाही, नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे तरीना, हरिश्चंद्र तारा राणी उभा आहे डोंगरा घरी पाणी. बसलेले झोपताना राजा म्हणून झोपला राजा म्हणून, पण उठल्या सकाळी हातात कटोरी पडली. राजाची अवस्था ही आपलं कुठे 2-4 कुठे ठिकाला होतं. म्हणून एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची कधी चेष्टा करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर बसवेल सांगता येत नाही. काय प्रमाण आहे रे.
समर्थाची म्हणा जरी होय राहणार रंग त्याचा बसलेले चालताना एक पाय पुढे असतो एक पाय माग असतो पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे कारण त्यांना माहिती क्षणादा चित्र बदलणार आहे मागचा पुढे जाणार आहे पुढचं मागे येणार गर्भ कशाचं करायचं हे जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात वेळ प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट अँड वॉच ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल जसं पेराल केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैशी भरणी धृतराष्ट्राचं उदाहरण तुमच्या पाठे मला विषय त्यात घालवायचं नाही मी 2-3 मिनिटं जरा बाजूला गेलो तसं बाजूला म्हणता येणार नाही कारण मी एका ओवी जवळ आहे जैसे जीर्ण वस्त्र सांगितले पीटी मास्तर या सगळ्याचा अर्थ असा जन्म म्हणजे मरावा लागत आहे महाराज कुणाला शिकवता आम्हाला या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या माणसाला शिकवता मरावं लागत हो महाराज आतापर्यंत आमचं जाऊ द्या पण आमच्या घरातला एक जण नाही गेला आज मेला पण जमेला आज मेला पण जमेला आमच्या घरातला एक जण नाही गेला आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला देखत देखत नातू पण तू आता आमची वेळ आली हो आमचं जाऊ द्या या जगात अशी अब्जाधीश लोक आम्ही बघितली ज्यांची संपत्तीच मोजता येऊ शकत नाही ती माणसं काल एका क्षणात राख होताना आम्ही या जगात बघितली हो मरावं लागत कुणी असू द्या मग तेथे नचले काही सत्ता संपत्ती राहील ठाईचे ना तिथं वशिला चालतो ना तिथं पैसा महाराज मरावं लागत पण आम्ही तुमच्यासारख्याच्या पुढे येऊन कीर्तनात आमच्या आयुष्यातली अनमोल 2 तास खर्च करतो उगीच नाही आम्हाला वेळ लागला नाही तुमच्या पुढे बसायला कुठेतरी देवाबद्दल आमच्याही मनात आसक्ती आहे कुठेतरी त्याच्याबद्दल आमच्याही मनात भीती की तू आमचा शेवट गोड करेलच का नाही आणि आमचा शेवट गोड व्हावा या हेतून आम्ही तुमच्यासारख्याच्या पुढे भजन करत बसतो महाराज पण ऐका ना तुम्ही योगायोगान अभंगही त्याच धर्तीचा घेतलाय शेवट होतो मला वेळ घालू नका आधीच तुमच्याकडे वेळ कमी आहे आम्हाला पटवून द्या आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे मी 5 प्रमाणात देऊन जाईल शेवट गोड कशा नव्हतं ऐका बसलेले वाटते शेवट गोड व्हा पहिलं प्रमाणे जरी करणे असेल शेवट गोड का राम राम स्मरा वाटते शेवट गोड व्हा दुसरं प्रमाणे आयशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भ वाटते शेवट गोड व्हा तुकोबराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही वाटते शेवट गोड व्हावा डायरेक्ट जगाच्या मालकाचा निरोप देतो अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम आणि 5वा पुरावा शेवट तो होतो तुझे गोड लक्ष देऊन कीर्तन ऐकत असाल चांगले ऐकणाऱ्यातले असाल तर या 5ही प्रमाणाचा अर्थ असाच निघतो जर मरायच्या टायमाला देवाचं नाव आपल्या मुखात आलं तर शेवट गोड आहे अन्यथा एक लक्ष द्या अन्यथा कधी आलं पाहिजे कधी कुणाचं नाव विकास महाराजाचं कुणाचं कुणाचं कुठलाही देव असू द्या मुखात काय आलं पाहिजे देवाचं कधी कधी मारायच्या टायमाला तोंड उघडण्याची गॅरंटी काय मग कुठं आलं पाहिजे कमीत कमी मनात तरी त्या देवाचं नाव आलं कुणाचं म्हणणं नाही संतांनी तर सांगितलंच पण स्वतः देवाचं बी म्हणणं आहे मरायच्या टायमाला जर माझं नाव तुमच्या मुखात आलं तर शेवट गोडे कधी आलं पाहिजे
म्हणाला काही परत भोपळ्याच्या चौकात येतो फिरू फिरू. कधी आलं पाहिजे मराय. मग बघू ना काय काय लोक आम्हाला भेटली, महाराज घेऊ ना मरायच्या टायमाला. मरायच्या टायमाला आलं पाहिजे ना. मग बघू ना मरायच्या टायमाला. आता का मोठा आम्हाला ह्या फेड्यात पाडीता. आमचा संसार चांगला चालेल तुम्हाला दाखवा ना का. आमची मुलं बाळ नोकरी करतात ते तुम्हाला बरं वाटत ना का. तुम्ही लागलाय टाळकुताय, तुम्हाला बी घरची खायला देत येऊ. तुम्ही लागला देवाचं भजन करायला टाळ. आपल्याला असेच म्हणतात लोक. मग आमचा संसार चांगला चालेल तुम्हाला दाखवा ना का. बघू ना घेऊ ना मरायच्या टायमाला देवाचं नाव. डायरेक्ट मरायच्या टायमाला देवाचं नाव तुझ्या मुखात येणं. तू काय देवाचं चुलताय होय. दुसरं तर डायरेक्टच उठलं म्हणला महाराज मरायच्या टायमाला आलं पाहिजे ना. मग ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी तुमच्या सारख्याला 5-50 हजार देऊ रातभर बोंबला लावा आमच्या घरी देवाचं नाव घ्यायला. आणि तुमचं भजन चालू असताना आम्ही मरू. तू काय देवाचा सासरा होईल का. देवाकडून स्टॅम्पोर्ट देऊन आणलंय ह्या दिवशी मरणारे. नाहीतरी सगळी माझ्या पुढे बसली जुनी माणसं. आपल्याकडे एक मन आहे बघा जुनी. आडातच नाही तर मग पवऱ्यात का कुठं म्हणजे आडातच नाही तर पवऱ्यात. म्हणजे आधी कुठे पाहिजे आडात म्हणजे विहिरीत. चौकदार विहीरच कोरडी पडली. ह्याने हात टाकली मोटरी काय ना. ह्याने हात टाकली काय मोटर. बरं मोटर टाकणं काय आपला शब्दच नाही. पण मोटर कमीत कमी नाही गिरी सोडताना त्यांनी बघायला पाहिजे ना. ती पानबुडी सुटली त्यांनी वरची सोडायची ती बी सुटली. पानबुडी सोडताना आहेत नाही का पानबुडी सोडताना कमीत कमी बघायला पाहिजे गिरीच्या काळाला गाळ आहे का पाणी. त्यांनी बघितलंच नाही बाबा. डायरेक्ट मोटर खाली सोडली. वर बाबात वायरी जोडले टाकर मधून. आणि बाबात वायरी जोडून 1 मिनिटाचा टाइम लावला 7 सेकंदात. आणि घरी जेवाय गेलं तेवढ्यात लाईट आली. तेवढ्यात बाबा लाईट आल्यानंतर बाबाने 1 मिनिटात मोटर तवर मोटरीने 1 मिनिटात गाळ वाढला. मोटर अर्ध्या मिनिटात बंद नाही पडली जळली. तरी हे वर टाटर थांबले. बावड्या त्या मोटरीने धूर फेकलाय. तेव्हा टाटर आणि तो जर तुम्ही अजून बी त्या मोटरी जवळ असाल तर तुम्ही लई चुकीचे. मी माझ्या पुढे बसलेल्या मोटरींच्या जवळ आहे. माझ्या पुढे बसलेल्या जवळजवळ 99% मोटरी जळाल्यातच. पण त्यांना मिळत बघा ना आपली जळाली बा. तू आपला हाणतोय टाटर भावड्या धूर फेकला तो. तुझ्या निम्यार्ध्या गावड्या पाहुण्या रावड्यांनी घरच्यांनी मसन वाटत नेऊन ठेवल्या. तू लाग ना भक्तीला बाबा. तरी भक्ती करा ना. तिसरं तर म्हणलं महाराज लय बोलतात राव तुमच्यासारखे महाराज लोक. आम्ही बी कधीतरी ज्ञानेश्वरी वाचणारे सत्याला का व्हायना. पण आम्ही त्या ज्ञानेश्वरीत मोक्षासाठी असं वाचलंय. आपल्या सगळ्याची धावपळ कशासाठी बसलेले मोक्षासाठीच ना. मग माऊलीनं मोक्षासाठी ज्ञानेश्वरीत एक ओबी खर्च केली. मोक्ष देऊनी उदार काशी होय की. माऊली म्हणते काशी मोक्ष देतेच. ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. काशी मोक्ष देते दुमतच नाही. पण काशीत मरावा लागत आहे. परी वेचणे लागे शरीर फुकटचे का माझ्या म्हणते का कुणी लिहिलंय माऊली लिहिलंय. काशी मोक्ष देतेच. पण माऊली म्हणतात काशीत मरावा लागत तवा मोक्ष. तुम्ही जिवंत काशी करून माघारी आलाय. सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली. तुम्ही इकडे यायला नव्हतं पाहिजे. तिकडेच खपाय पाहिजे. मरायला इकडे त्रास द्यायला लोकांना. माऊली म्हणतात काशी मोक्ष देतेच पण काशीत मरावा. आणि मरावा कुणाला वाटतं का. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याजवळ जायचं. म्हाताऱ्याला मायाचं म्हाताऱ्या मर की. ते 90 वर्षाचं म्हातारा म्हणतो मला मर म्हणला. फुकट नाही बोलत. आगा मरा हा बोल ना साहती. नुसतं मर तुम्हाला बोर नाही व्हायला लागलं. नुसतं मर म्हणलं तरी माणसाला आवडत नाही. मग मराव कुणाला वाटेल का. मग मरून मोक्ष प्राप्त करायला सोपं आहे का. तुम्हाला देऊ का जिवंतपणे बसल्या तुम्हाला मारत काय आम्हाला किती देऊ बसल्या बसल्या मोक्ष. चला माझ्यासोबत. काशीत मरावा लागत तवा मोक्ष. पंढरपुरात मरायची आत नाही. पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन बी घ्यायचं आत नाही. चंद्रभागेत स्नान मोक्षासाठी बोलायला लागलो. चंद्रभागेचं स्नान बी करायचं आत नाही. पण वाटतोयच तुम्हाला मोक्ष भेटावा तर फक्त पंढरपुरात जा. आणि जिथून दिसल तिथून फक्त पांडुरंगाच्या मंदिरात मोक्ष.
प्रमाण आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अंगाराचा. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचा नुसता कळस बघितला तरी मोक्ष आहे. मग जायला पाहिजे कुठं? पंढरपूर. याच्या पलीकडे आहे का? 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं पंढरीचे झालं एक वेळा. एक वेळा पंढरीचे झालं एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. काशीला 5 वेळा गेल्यानंतर आणि द्वारकेला 3 वेळा गेल्यानंतर जेवढं महाराज जे पुण्य मिळतं का तेवढं फक्त पंढरपूरला एकदा गेल्यावर मिळतं. मग जायला पाहिजे कुठं? पंढरपूर. आणि याच्याही पलीकडे आता शेवटचा सांगतो, जास्त विस्तार कळत नाही, ऐका. या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. भारत आणि महाराष्ट्र घ्यायचंच नाही, जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी चालतं. ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग. तीर्थाची चेष्टा करायची नाही, ते पाप आहे. पण 360 तीर्थाचं पुण्य तुम्हाला वाटत असेल एकाच ठिकाणी भेटावा तर फक्त पंढरपुरात जा आणि पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा. काय प्रमाण सगळं काकड्यातून निघालंय. हा पाहता रावळाची पाट्य तीर्थेकडे ती 360. मग जायला पाहिजे कुठं? म्हणून तुकोबराय म्हणतात, पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहि उभा बेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ. आणि स्वतः तुकोबराया अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, मी तिथंच आलो कुठं? सगळ्यांसाठी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, मी स्वतः तिथं आलो. कुठं आलो? निजाच्या माहेरा. महिला मंडळ, तुम्हाला काही साधे प्रश्न असतील. माहेर स्त्रीला असतं का पुरुषाला? स्त्रीला. तुकोबराय कोण आहे? स्त्री की पुरुष? पुरुष. बरं चला, माहेर कशाला म्हणता बरं तुम्ही? माहेरी नाही ते काय तुम्हाला? माहेर कशाला म्हणतात? जिथं आपले आई वडील राहतात ते काय आपलं माहेर, जिथं आपला जन्म झाला ते काय आपलं माहेर. तसं लौकिकात स्त्रियांनाच माहेर आहे. पण महेशजी महाराज अलौकिकात बघायला गेलं
तर स्त्रीलाही माहेर आहे आणि पुरुषालाही माहेर आहे. तुकोबराय म्हणतात मी त्या माहेरात, पण कोणत्या ऐकायचंय? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे विहिवरी देवी, आहे विहिवरी जाती, बाप आई, बाप आई, माझी विठ्ठलार कुमारी, माझी विठ्ठलार कुमारी, माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, माझ्याकडे वेळ नाही आता ते म्हणायला, पण आपल्या सगळ्याच माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी. तिथं राहतो कोण? विठ्ठल नाम आमचा बाप आणि रुक्माई नावाची आमची आई. महिला मंडळ, अजून एक साधा प्रश्न लक्ष देऊन ऐका. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही आनंदी असू द्या, परत एकदा लक्ष देऊन ऐका. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही आनंदित असू द्या, पण ओरिजिनल सुख माहेरात का सासरात? हा, कुठं कुठं? मला ऐकाय कमी यायला लागलंय. कुठं? तुमचीच कॅलेंडर आहेत काही. या आदर्श माहेरात म्हणजे आम्ही तुम्हाला सोडावं दिलंय होय. आणि गाड्या हो आपली ह्यांना किंमतच नाही. आपण ह्यांच्यासाठी काही बी करा, ह्यांना कौतुक नाही. तुम्ही 10 तोळं करा, 10 तोळं करताना आपला किती पेला पडलाय, आपली किती जिरली आपल्याला माहिती. पण ह्यांना त्या 10 तोळ्याचं कौतुक नाही. फक्त माहेराहून अर्धाच ग्रॅम आणू द्या. अख्ख्या गावाला सांग तिकडून भावाने केलाय. आणि हाणला आपलंच 10 हानीन, 20 हानीन, 50 हानीन, 100 हानीन, म्हणजे खाती आपलं गाठी माहेराचं. असं महिला म्हणलं तुम्हाला खरंच लय सोनं आवडतं म्हणजे एकच गिरे मंचीवाला आला. आता तोळ्या बिळ्या बोलत ना, आता तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात मोठा गोळा येतो. 1.25 लाखाच्या आसपास, 2 लाखाच्या आसपास करणार विषय. आता तोळा बिळा नाही, आता 1 ग्रॅम ज्वेलरी. आता बेंटिक्स वर खेळायचं. आता सोनं बिलं नाही. किती आवडतं माहिती सोनं तुम्हाला? हाल्या माहिती मसाला म्हणा, ते रोजच आमच्या घरात आहे. ते मसाला आहे ना, मसाला लय पळायला लागला तर त्याच्या गळ्यात लोहणा घालतात लाकडाचा. बरोबर एक चोपतात ते आरे इथं आर्या. तसं ह्यांच्या गळ्यात सोन्याचा लोहणा करून घातला ना, त्या लोहण्याच्या वजन वाकून मरतील, पण सोनं नाही करायचं. पण जरा लक्ष देऊन ऐका. सोनं घाला दुमत नाही, पण अरे ऐका, काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला? अरे काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील फक्त एकाच तुळशीच्या माळेच्या मण्याला, एकाच. घाला उच्चार करायशिवाय राहायचा नाही. कारण आवडी देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चारात्र दिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. खरंच घाला मला. ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी घाला, नाही तर टाळीला दम नाही. कोण काय कोणाला लय चांगला बोललाय घे टाळी. टाळ्या कमी वाजवा पण आचरणात कीर्तन आणायची का? घाला मला. नाही तर मग मेलं ती आंघोळ बिंगोळ घातल्या 2-4 मिनिटं पेटवायच्या आधी तुळशीचा पाला घातल्या तोंडात देह पवित्र व्हा म्हणून. बरं ह्याने आयुष्यभर नाव्या नुळ्याच हाणल्या. ह्याच्या तोंडात मेल्या तुळशीचा पाला नाही, कोंबडीची पकड कोंबायची खांब. कधीतरी घाला गळ्यात तुळशीची माळ. मरायच्या अगोदर 1 दिवस तरी माळ आपल्या गळ्यात राहून त्यात मग मारा. आता माझ्याकडे ते सांगाय वेळ नाही, माझ्याकडे वेळ संपत आली. खरंच तुकोबराय म्हणतात आम्ही, चला ते जाऊ द्या विनोदाचा भाग, पण आई ओरिजिनल आनंद, ओरिजिनल सुख माहेरातच. कारण तिथं आई आणि बाप राहतात. जीवनात कितीही दुःख असू द्या, कितीही संकट असू द्या, एकदा का आई बापाच्या मिठीत गेले की संकट दूर होतात. तुकोबराय म्हणतात आम्ही तेच केलं पंढरपूरच्या विठ्ठल नावाच्या आईच्या आणि रुक्मी विठ्ठल नावाच्या बापाच्या, रुक्मी नावाच्या आईच्या आम्ही कुशीत गेलो. परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा. सगळी दुःख आता सुखात रूपांतरित. पण तुकोबराय शेवट गोड नेमका कशाने झाला? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवा. बोलण्याची नाही आता देवाविन काही. रात्र न कळे, दिवस न कळे, पांढरंग ध्यानी पांढरंग म्हणी. मग तुकोबराय आम्ही नेमकं काय करावं? नामदेवराया काकल्यात गोड सांगतात ऐका. कुठं जागे वारे आता
उठ्या जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते किंवा आता जागा रे बहिणो जागा चोर निसण्यावर आहे. तरी बसले लोकांनी भजन नाही केलं. नाही भजन केल्यावर कशी फसगत होते एवढंच दृष्टांत लक्ष देऊन घरी घेऊन चाल. एकदा काय झालं स्मेश बाबा, एका गावात एक साधू आले, म्हणजे साधू ओरिजिनल होते, ज्यांनी साधूतले होते, ते संधी साधू नव्हते. नाही तर संधी साधूंचाच लय सध्या सुळसुळाट आहे. संधी साधूंच्या नादी लागल्यावर काय काय प्यावं लागत आणि काय काय खावं लागत हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय. आपण नाही तिकडे जायचं तुम्हाला काय घेऊन देणे आपल्याला कुणी काय का प्यायला. साधू होते ज्याने सहा धुतले ते आणि त्याला आणि ते गावात आले अधिकार संपन्न होते. असे मोकरा फिरणार होते काय आमच्यासाठी राव. ते अधिकार संपन्न साधू होते. साधू आल्याची बातमी एका 18 विश्वात आली तर त्याच्यावरती त्या व्यक्तीच्या कानावर तो साधूच्या चरणावर जाऊन झाला. ओ साधू ओ महात्मे 18 विश्वदारित रे काहीतरी दया येऊ द्या गरीबाची ना. माझा काळ बदला साधूला दया आली. शेवटी साधूच्या अंगात तो गुणच आहे. साधूनं दया दाखवली, हात पुढे केला आणि खरा दाखवला. म्हणजे ह्याला परीस म्हणतात. ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल, घेऊन जा. पण ऐक, एका महिन्याच्या मुदती देतो. ज्या दिवशी महिना भरल त्या दिवशी मी कोणत्याही क्षणाला तुझ्या दारात असेल, ज्या क्षणाला मी तुझ्या दारात असेल, कोणत्याही अवस्थेत असशील, माझा खडा मला माझ्या हातात द्यावा लागेल. चालेल तयार. हा 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 म्हणता घरी गेला. घरी गेल्यानंतर तिनं बघितलं येताना. तिनं म्हणजे कळतं का तेवढंच चांगलं कळतं. तिनं बघितलं येताना घरी आल्याला हाक म्हणले, अहो काय बांधगडे आज लय आनंदी. तुम्हाला गावात साधू हलते, त्यांना आपली परिस्थिती सांगितली, दया आली, त्यांनी एक खडा दिलाय, म्हणताय त्याला परीस आहे. ज्या लोखंडाला लावशील त्याचं सोनं होईल. चल ना, गावाचं लोखंडाचं दुकान आहे, लोखंड घेऊन सोनं करू. बायको तशी हुशार होती, तशा बायका हुशारच असतात. फक्त सगळं ऐकत जाऊ नका, ऐकल्यावर इकडीच जा. त्याला इशारा जातो. काय झालं बायकोने सांगितलं, ऐका ना, लोखंडाचे बाजार जर सध्या वाढलेले, ज्या दिवशी लोखंडाचे बाजार कमी होतील, 18 विश्वात आले तर कुठतरी उतरंडी 10 रुपये असतील, त्याचं लोखंड घ्यायचं. कमीत कमी बाजार कमी झाल्यानंतर छटाकभर लोखंडाच्याच मिळालं, सोनं छटाकभर जास्त होईल. पुढची 2-4 वर्ष आनंदात जातील. गरीबी ऐकणाऱ्यातला होता, त्याला विश्वास ठेव. हा 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 म्हणता बाबा महिना गेला, दोघं बी गणिताच्या बाबतीत आज्ञानी होतं, त्यांना काय अंकगणिताचं ज्ञान नव्हतं. आणि हा हा म्हणता महिना भरला, आणि महिना भरल्याबरोबर साधू दारात आला, साधून हात पुढे गेला. हो माझा खरा ऐका ना साधू, चार नादात मला गाय ऐकलं, ऐका ना ऐका ना. तिचं ऐकलं हो. ह्या बायकांनी सांगायलाच नाही, ह्या बायकांचं मला घेणं देणं बी नाही. मायेचं ऐकलं, मायेचं. इथं जरा वेगळ्या अंगाने त्या मायेचं ऐकलं आणि या संसारात रममान झालो. तिकडलं फिरवतो इकडं. या संसार याच्या बाबतीत सांगतो, तिचं ऐकलं आणि तिच्या नादी लागून महिना कधी भरला कळलंच नाही. ऐका ना, 2 मिनिटं फक्त द्या, लोखंड घेतो, सोनं करतो, तुमचा परीस तुमच्या हातात देतो. साधू म्हणजे बाबा 2 मिनिटं काय, आता 1 सेकंद भेटत नाही. महिना दिला तेवढ्यात तुला जमलं नाही, आता तुला जमत असतं काय. तिकडलं सोडा, आपली बी संसारात शिरगत झाली. आपल्याला बी वाटतं भजन आज करू, उद्या करू, बघून आहे ना वेळ, आहे ना वेळ. तो जसा त्या अंकगणिताच्या महिन्याच्या बाबतीत आज्ञानी होता, तोच बाबतीत आपण देवानं दिलेल्या या शरीराच्या काळाच्या बाबतीत आज्ञानी आहे. कधी जाईल कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, माशी पंख पाकडे तव हे सरे, ग्रास गिरी सत्ता नाही हाती. आपण मायेत गुंतलो, संसारात अडकलो. आता यम रूपी साधू ज्या दिवशी वेळ भरल आणि येईल ना, त्या दिवशी याच्यासारखीच आपली अवस्था आहे. चरणावरती नतमस्त गायावर. हो काही काय दे ना, आतापर्यंत जमलं नाही. तुला त्यावेळेस आठवतंय का, तो वेळेस आईच्या गर्भात दिलं वचन, एक वेळ करी या दुःखावे गरी दुरितांचे. आठवतंय ना, बाहेर निघाला सांगितलं, कोण कोण आता काय. आणि मग विसरला ना, विसरली तर या थोर झाली हानी पचतील खाली 84च्या. विसरला. आयुष्यात त्या 100 वर्ष तुला जमलं नाही, आणि आता 2 वर्षात 2 महिन्यात काय करायचा तो काय मग ऐकू शकत नाही. फक्त एकच सांगेन, जोपर्यंत हे लोखंड आपल्या ताब्यात आहे शरीररूपी, तोपर्यंत एका अधिकार संपन्न साधू जवळ, संताजवळ जा आणि या लोखंडाचं सोनं करा. एवढं सांगून बी कळत नसेल तर नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हाशी बसावे. तरी भजन नाही, लागून या पाया विणवितो तुम्हाला, करे तरी बोला मग. तरी भजन नाही, किती सांगू तरी नाही. कधी भटकीची पुढे शिंदवीची रडत, तरी भजन नाही. काय माये गेली होती भूतापाशी, हरी नाही मोकाशी आली, तरी भजन नाही केलं. प्रमाण नको. नाथ बाबा हरिपाठात सांगतात, जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड असू शकत नाही. नामाविना मुख सर्पाची ती बिळ जीवा नव्हे काल सर्पाची. तरी बी अजून जरा परकडा, तुम्हाला सवय, तुम्हाला राग नाही न्यायचा.
कारण मला तसलं गोड गोड बोलता येत नाही. या 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 नाही ना राग यायचं. आला तरी काय करा, मला परत बोलवायच नाही. मला ऊत आलाय, मरायला लागलो मी कीर्तन करत होतो. बाबा ह्या वयात फेट्याकडे बघितलं मला झाट किती. ह्या वयात 3 वर्षात माझ्या गाड्या 3-7 लाख किलोमीटर पळाल्यात. मग कीर्तन किती केली असते मी बघा. उद्या संध्याकाळी इथंच आहे परत राहतो. आईला देवींची जयंती. कीर्तनाच्या अपेक्षा आता बाबा कीर्तन आता फक्त एकच गुणते हे जन न देखे डोळा येतो कळवला म्हणून सांगतो. तुकोबऱ्याचं प्रमाण जिथं उजळलं तिथं उजळलं. तुकोबऱ्याच्या अभंगाची सुरुवात आहे. नाम नमध्ये ज्याची वाचा. तुकोबराय म्हणते जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही, इथं कुठला बी घ्या, मग घ्या, आपला तो एक देव होतो. तुकोबराय म्हणतात जी व्यक्ती देवाचं नावच घेत नाही असलेली ती व्यक्ती आता बाबाच्या पुढची असू शकत नाही. 100% 2 बापाच्या पुढची असतात. तेवढ्या सगळ्याला ऐका गेले. लय प्रसार करू नका, मला बी घरी जायचं. नाही तर लोक म्हणते लय बारीक आहे पण लय रान हाणते पुढचं हाणलंच पाहिजे. हे काय मी माझ्या पदोनाद नाही. माझा तुकाराम नावाचा बाप निहून बसलाय आणि त्या बापानं आम्ही कीर्तनात काय सांगावं हे गाथ्यात लिहिलंय आणि तो गाथा वाचून कीर्तन करणार मी. तरी भजन नाही केलं. फक्त तुम्हाला सरळ सरळ सांगून होतो. नाम नमध्ये ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. बसलेले तरी भजन केलं नाही. नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात बघा. नरदेह दुर्लभ चांगला नरदेह दुर्लभ महाराज वासुदेवात नाथ बाबा लय गोड म्हणतात. वासुदेव नावाचं प्रकरण आहे. नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख येत ना. तुम्ही आठवा मधुसूदन ना तुम्ही काय करा वासुदेव वासुदेव म्हणा. तरी लोकांना भजन केलं. ते जुन्या काळात वासुदेव यायचं सकाळ सकाळ लय भारी गाणी म्हणायचं. अहो वासुदेवाची ऐका गाणी जगात नाही राम र दाम करी काम वेरा काम करी काम र पैशाची चातू लैनारी सनपुराची हव जन्मापासून सार जन्मापासून सार माणूस या पैशाची गुलाम रे काम करे काम वेरा काम करी काम रे काम करे काम वेरा सांगायचं माणसानं पैसा कसं कमवलं पाहिजे. महेशी महाराज आता माणसं एकमेकाला लय भारी बोलतात. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं माणसं जोडली पाहिजे. संजयजी महाराज माणसं जोडलीच पाहिजे दुमतच नाही. पण बसलेले पैसा नसेल तर माणसं सोडा कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र म्हणतं का भांगार ती कशाच्या नादी लागायचं ना. आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने गावात तुमच्या अख्ख्या खिशात रुपये ठेवायचा आणि बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लय जिगरी म्हणता लय जिगरी. त्याच जिगरीनं बघितलं तुम्हाला ते दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून पळून जाईल. नको सकाळ सकाळ 1000-500 फटका बसाय बसलाय. फुकट नाही प्रमाण आहे. धनवंता लागे सर्व मान्यता ही जगी सर्व पैसे के बाई दिल कसाठी नाही. या जगात पैशावाल्याची किंमत आहे. पैसा कमवाच पण जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारवे. आपल्याकडे वाक्य कायम झालं आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागो कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुख देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःख देतो. संत सद्गुरू बाळूमामा माहितीत बाळूमामा. त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे. मेंढ्या राखी ती उन्हातानात मुख्या प्राण्यावर अपार पेटलं आणि 3 नंबरची लाईन आहे नीतीने मागावे कमी नाही होत. उन्मत्ताला बाळूमामा शासन करीत. मामाचं सांगणं आहे नीतीनं कमवा नीतीनं मागा कधी कमी पडू द्यायचं नाही. बाळू धनगर
आणि अनितीनं वागत असाल, अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधी पूर्णही द्यायचं नाही. आता बाळूमामा नेमके कोण? बाळूमामाच्या भाषेत सांगताय का? अरे तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग बाळूमामा वेगळा कसं नव्हतं? तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर बाळूमामा वेगळा कसं नव्हतं? तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण बाळूमामा वेगळा कसं नव्हतं? अरे पण पंढरपुरात विटेवर कटेवर हा काम तो पण बाळूमामाच आहे. जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर तो पण बाळूमामाच आहे. जो वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण तो पण बाळूमामाच आहे. फक्त आत्ताच्या काळात जगाचं कल्याण व्हावं या हेतून आम्ही वेगवेगळे अवतार धारण केले. नाहीतर कुणी तुम्ही कुणाची भक्ती करा, ती आत्ताच्या काळात त्या बाळूमामालाच पोच झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. आणि ऐका, बाळूमामाचं एक लय फेमस वाक्य होतं, जो मला हाय म्हणल त्याला मी कायमचा हायसा, आणि जो मला नाही म्हणल त्याला मी कायमचा नाहीसा. आता बाळूमामा सांगायला लागलो तुम्हाला 10 दिवस पुरायचे नाही एवढा बाळूमामाचा अभ्यास आहे. आपलं नावच बाळूमामामुळे. जगात बाळूमामा ज्यावेळेस माहित नव्हते त्यावेळेस झी टॉकीजला 10 दिवस माझ्या नावा बाळूमामाची कथा वाचली. त्यामुळे आता जास्त त्यात वेळ घालत नाही. फक्त मामाच्या काळातला एक दृष्टांत देतो. मला आई आणि बाप सांगायचे तर थांबायचे. ऐका, मामाची ताकद ऐका. मयची महाराज जशी माझ्या ज्ञानोबाने 800 वर्षापूर्वी मेलेली माणसं उठून बसवली, तशी बाळूमामानं सुद्धा मेलेली माणसं उठून बसवली. उदाहरण क्रमांक 1 ऐका. बाळूमामाचा लहानपणीचा जिगरी जोडीदार होता गुंडाप्पा. गावच्या पाटलाचा, गावच्या पंचाचा बरोबर होता. पण पंचाच्या लोभापायी गुंडाप्पाचा प्राण गेला. आईच्या मांडीवरती चौकात त्याला झोपवले. मामाच्या काना बातमी गेली, आपला जिगरी जोडीदार वाढलाय. मामा घोड्यावरती बसले. चौकात आले, घोड्यावरतून उतरून उजवा पाय घेताना उजव्या पाया चांगता त्या गुंडप्पाच्या कपड्यावरती मांडला. आकाशाकडे बघितलं, हाक मारली. गुंडप्पा, अरे तुला जीवाचा जीवलग माहिती रे म्हणलं की रे. आणि असं मला न सांगता सुरून जातोय सवय. ये खाली खाली ये म्हणल्या बरोबर मेलेला गुंडप्पा जसा झोपीतून उठावा का तसा उठून मामाच्या आज्ञेने बसला. ही बाळू धनगराची आत्ताची ताकद आहे. मित्र असावा तर असाच, नाही तर आत्ताचे मित्र लय दलिंदर राहू. जिथं मिळ तिथंच भेळ तिथंच खेळ. लय अवघड आहे. पण मित्र कसा पाहिजे ऐकायचं. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची. भक्तावर दया कर देव तू आमोचा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा. मित्र बनव्या हे गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र बनव्या हे गारव्यासारखा. मित्र बनव्या हे गारव्यासारखा. तू बरं काय करावं लागेल? देवाचं भजन करावं लागेल. एवढं बोलून बी महाराज नाही भजन केलं, नाही आम्ही चांगलं जगलो, मग आमच्या बापाचं काय जायचं? आपलं बी आई सांगायचा धंदा, त्याचाच आपण पैसे घेतो. तुम्ही नाही ऐकलं तरी आपलं ठरलंय त्यात बदल नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊन असं तसं देवाचं नाव घ्या. आणि नाही घेतलं तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही येऊ. यमाला बसाय नीट नाही. जॅगवार, पजेरो, जीप, कंपास, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा टेम्पटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमएटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेंच, रेडा हालिया. आणि हालिया बसलाय फक्त. मग हातात चाबूक आहे. मारी ती थोडी ती झोडी ती निष्ठुर. यमाची किंकर भाऊ चालत नाही त्या यमाची करुणा तप्त भूमीवरही चालली होती. वर गेले वाचलं आणि त्यात मे बी अजून गेलो नाही, त्यामुळे मे बी अजून बघितलं नाही. पण ज्या दिवशी मी जायचे त्याची मला बी कळलं किती हाणतात. पण आम्हाला नाही. जे भजन नाही करणार आहे लय रट खाताला राहतो तुम्ही. एखादा महिल महाराज मला मुख्यमंत्री ओळखतो, तो येडाय. एखादा महिल पंतप्रधान आपल्याला ओळखतो, तो ज्या गोळ्या सांगते. कारण वर गेल्यावर तो यम पंतप्रधानाला ओळखत नाही, मुख्यमंत्र्याला ओळखत नाही. वर गेल्यावर त्याला सगळी माणसं सारखीच, ती फक्त एवढंच बघते भजन केलंय का, चांगलं जगलंय का, आई बापाला नीट सांभाळलंय का, सत्यात दान केलंय का, सत्यातलंच हाणलंय, लोकांचा बांध कोरलाय का. आणि जर दुसरी बाजू भक्कम असली तर नारदाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो लय हाणत्यात. आणि अजून बी तुमचा आमचं मरू द्या महाराज लोकांचा, पण संतांच्या वचनावर विश्वास नसेल, सोनू तुझा नसेल भरोसा तर मग मरून बघ ना. दूध का दूध आणि पाणी का पाणी. वेळ कशाला घालवायचा? फक्त वर गेल्यावर हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नको.
नाही तर तुझ्याकडे बघून भूतन हादर म्हणून आम्हाला बी कुणीकडे पळावं मिळायला लागत ना, म्हणून भजन करा. आणि अजून मी नसेल कळलं तर आता तरी नीट ऐका ट्रबल आणि इको. पिंगळा महाद्वारी बोले बोले पिंगळा आता अशी महेश महाराज मला 100 तरी मामाची गाणी येतात.
पण आज टाइम नाही तेवढा. टाइम माझा लय पुढे गेलाय. बरंच लोकांनी कळ खाली, पण ते म्हणजे आमच्याकडे 3-3 तास कीर्तन झालं, काय अडचण नाही. आणि माझं अजून 2 तास बी ओरिजिनल झालं नाही, कारण कीर्तनच 11:45 पुढे चालू झालंय. ऐका, फक्त शेवटची 10 मिनिटं घेतोय, थांबतोय. ऐका, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते वैकुंठवासी पांडुरंगजी केशव तागड उर्फ पांडू मामा. त्यांच्या पाठीमागे असणार त्यांचा घोर परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी मथुराबाई पांडुरंगजी तागड, बंधू गोविंदजी केशव तागड, त्याचबरोबर सुपुत्र श्री नारायणजी पांडुरंग तागड आणि गणेशजी पांडुरंग तागड, पुतणे श्री बंडू गोविंद तागड, कन्या सौमीनाथी दत्तात्रयजी बाळग, पुतणी सौ आशाताई एकनाथजी आदमाने आणि गंगा भागीरथी उषाताई नानासाहेबजी दातीर. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून पांडुमामांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. मी आधीच सांगून गेलो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाळा गेला त्याला बापाची किंमत माहिती. हे बसते काय का, आई प्रेम करते, दुमतच नाही. लेकोराची हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी देते, किंवा जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव, किंवा मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपला जवळी घेत अशी नाही गेली. आई प्रेम करते, दुमतच नाही. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग, आई ग, 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया खालून येणारे आम्ही सर्वांनीच बघितले, पण आयुष्यभराची शिदुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग, आई ग, भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी ज्या बापानं आयुष्यभर दुसऱ्याच्या बांधावरती सालं घातली ना, तो बाप मात्र आम्ही कायमचं विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही काय म्हणत असता, कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता रामासमोर जाऊन उभा राहते, रडते, ढाई मोकळून, रामा नको ना जाऊ वनवासाला. तू जर वनवासला गेला तर आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत ना, रामा तू जर वनवासला गेला तर बाप जगायच नाही. आणि किरणजी महाराज झालंही तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रव्यात प्राण सोडला, पण आपल्यासारख्याच्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा रामाबाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्यच करावं, कौतुकास पात्रच आहेत त्या. पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजे, ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या बापाला आम्ही कधी विसरता कामा. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी चितन आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून, अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, हे ना माझी आई ग, हे ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी तुम्हाला, निघून गेली सावली आई, पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. आई प्रेम करते, दुमत नाही. पण आईपेक्षाही जो काकरवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तेरावून समुद्राच्या पेल तेरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा, उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला, पोटामध्ये आसो जरी कणा वाकला, घडी बनतो थांब गड्या ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्यार उमगाया बापर, उमगाया बापर. ऐकते
पण बाप कळायसाठी एकतर आपण कोणाचा तरी बाप व्हावा लागत, नाही तर आपला बाप आपल्याला सोडून जावा लागतो. त्या दिवशी बापाची किंमत कळते. किती प्रेम करतो बाबा. ऐका, झालंय माझं कीर्तन. काल्पनिक घटनेवरती आतापर्यंत मी कधी कीर्तन केलं नाही, मला ते झळत नाही. वस्तुस्थितीतला बघितलेलं मी बाप किती प्रेम करतो ऐकून. त्या बारामती जेजुरी रस्त्याला मोरेश्वर नावाचा एक मोरगावचा गणपती बघा, अष्टविनायकपैकी एक. 5 महिन्यापूर्वीची त्या परिसरातली घटना आहे. बारामतीतून भरधा वेगानं हायवा त्या मोरगावच्या रस्त्याने होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन चालला होता. द्या आता शिवराज. अचानक एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली जाते. इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक नाही. घटना तुम्ही इंस्टाग्रामला युट्यूबला बघितली असेल. जसे बाजूला चिखलाचे गोळे आपल्याला पडलेले दिसतात, तसे त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे हायवा रिवर्स घेत असताना त्या हायवाच्या टायर मधून खाली पडताना दिसतात. इतक्या वाईट अवस्थेत तरीही जीवन एकाच अशा राहिलेला अर्ध पोट डांबरीवरती टेकवलं होतं. हात पुढे टेकवले होते. जमलेल्या अख्ख्या समुदायाकडे डोळ्यात पाणी आणून आशेनं बघून एकच सांगत, ऐका, मरणार, संपणार आहे, जाणार. काही क्षणाच्या, काही सेकंदाच्या, काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे रे. पण ऐका, माझ्याकडे बघत बसण्यात वेळ घालू नका. मी मेलो तरी मला मरू दे आणि जगून तरी काय करू. राहिलं काही जगण्यासारखं आता. पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्या तेवढ्या बघा. त्यांना उचला आणि माझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन जा. मुलीला जगवा. बाप मेला तरी मरू द्या. मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकराचाच विचार असतो, त्या व्यक्तीचं नाव बाप. घटना वेळेवरती नाही थांबली. आता त्या 2 मुली मरतात, तो बाप मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो. हा धक्का सहन झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जागेवरती आपला प्राण सोडतो. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्रमाणे पण याच्याकडे प्रेम दाखवता येईल. बापानं ती प्रेमातली व्याख्या खरी करून दाखवली. याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय जास्त चांगलं. ऐका, किती बाप प्रेम करतो. महिला म्हणलं तुम्हाला जरा लवकर करेल. एक चिवळूचा, एक गहूचा, एक गहूचा घास करत 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 बापानं तुम्हाला 18 वर्षाचं हळूहळू बनवलं. उपवर झाला तुम्ही. आता लग्नाची तयारी सुरू झाली आणि पाहुणे यायला सुरू झाले. अचानक एक स्थळ येतं, एक स्थळ पसंतही झालं. आता सगळेजणही गोड जेवण करतात. पण त्या आनंदात सुद्धा वेगळ्या खोलीत जाऊन माझी चिमणी, आता माझं गट्ट सुरू जाणार. या वेदनेने व्याकुळ होऊन जो धायमुकून रडतो का तो आपला बाप. आता काका लग्नाचा दिवस ठरवतात, लग्नाचा विधी काका उरकण्याचा प्रयत्न करतात. लग्नाचा विधी उरकतो. आता तुम्हाला पाठवणीची वेळ येते. त्या पाठवणीच्या वेळेस तुम्हाला आई, मामा, काका, मामी सगळी नाती रडायला सापडतात. पण तुमच्या आता नजर एका व्यक्तीला सुटते, ज्या बापानं हाडाचं काढं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवसाची रात्र करून या लेकीचं लग्न लावलं. वेळ प्रसंगी दाम दुप्पट रकमेनं कर्ज काढून या लेकीचं लग्न लावलं. ती माझी लेक, तो माझा बाप होता. जुन्या काळात असंच म्हणत दारात गेलं तर मुलीनं पळत सुटावं, कुठेतरी खांबाच्या बापाला बसलेलं बघावं. मुलीनं बाप्पाजवळ जा, बाबा चालली हो तुमची लेक नांदायला. दिल्या तरी सुखानं संसद. बापाकडे कसे तक्रार, बाबा नाही तक्रार येऊ द्यायची हो. पण बाबा एक इच्छा पूर्ण करा, नाही तर मिठीत घेतला लेकीला. बापानं हात पुढे केले, लेकीला मिठीत घेतलं. जसे धरणाचे बांध रिकामे व्हावे तसं बापाच्या मुलीच्या डोळ्यातून गळगळ पाणी. शेजारचे सांगतात, तात्या, नाना, काका, मामा, अरे सकाळपासून पोरगी रडते, जा वाट त्याला. बापानं हाताला धरावं, मुलीला गाडीत बसवं, गाडीत चालायला लागावयाची. काय कुणास ठाऊक बापाच्या लक्षात येतं. बाप पुन्हा माघारी भेटून गाडीवरती थाप टाकतो. तुमच्या बाजूला येत नाही, जाबाईच्या बाजूला जातो. जाबाई बापू हात जोड, लई लाडात वाढवलंय हो. एखादी गोष्ट तिच्या लक्षात आली ना, तिला देवाला कळायच्या अगोदर या बापाला तिच्या पुढ्यात आणून टाकली आहे. लई प्रेम केलं. पण ऐका ना, संसार करताना एखादी वेदनेपणाने गोष्ट तिच्याकडून कळल, चुकल, पण चुकली ना लेकीला बोलू नका, हलवी नाही संत्रायची. या बापाला फोन करा आणि 2 शिव्या घाला. त्या 2 शिव्याचा बाप फुलाप्रमाणे स्वीकार करेन. कारण माझी लेक तुमच्या दारात नांदायची. जो आमदारा पुढे नाही, खासदारा पुढे नाही, मंत्र्या पुढे नाही, वेळ प्रसंगी देवा पुढे चुकला नाही, तो 21 वर्षाच्या तरण्या पांड मुलापुढे बाप चुकतो. याच्यापेक्षा बापाला जास्त प्रेम काय दाखवा. तुम्ही रडाल नवल नाही. जनकासारखा विदेही शिटीची पाठवणी करताना रडलाय. हिमालयासारखा पर्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्या तुकोबरायाचा अभंग शिवेसाठी घेतलाय, ते तुकोबराया सुद्धा ज्यावेळेस भागीरथीची पाठवणी करतात त्यावेळेस तुकोबरायाच्याही डोळ्यात पाणी येतं. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी कधी दावा. नाही बाबा इतकं प्रेम करत. शेवट कीर्तनाच्या मी एकच बोलेल. लोक आमच्यासारखे विचारतात, महाराज देव पाहिजे हो. सोपं नाही, दिसत नाही असं नाही, पण त्यासाठी लई भक्ती करावी लागते. पण ऐका, 2 देव असे जे पाप्याला बी दिसतात आणि पुण्यवानाला बी दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे आपली आई आणि एक म्हणजे आपला बाप. त्या 2 आई देवाच्या डोळ्यातून कधी पाणी होऊ नका देऊ. देव तुमच्या डोळ्यातून कधीच पाणी होऊ द्यायचं हे निश्चित सांगेल. बराच वेळ मध्ये मी काशीवरती बोललो. सगळ्या काशा सोडा, या जगात एक काशी लई महत्वाची आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावी तीर्थाशी. सकळ तीर्थाची डोळे
जे का माता पितरे आई वडिलांनी एवढा मोठा देव नाही, आई वडिलांनी एवढं मोठं तीर्थ नाही आहे, तोपर्यंत त्या तीर्थात रोज चरणावरती नतमस्तक होऊन स्नान करा. याच्यापेक्षा पुण्य तुम्हाला जास्त काही भेटायचं नाही. साहेब तुम्हाला एकच बोलू, तुम्ही दोन्ही मुलं ऐका. ज्या ज्या वेळेस तुम्ही बाहेर काही कामानिमित्त गेला असेल, ज्या ज्या वेळेस तुम्ही नोकरीला असाल, त्या त्या वेळेस रोज बाबा फोन करत असतील, हे बाळा काय चाललंय, बरं आहे का, कशी ड्युटी. पण आज 1 वर्षाला चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. आता ना वडिलांची चिठ्ठी, ना फोन, ना मेसेज आता राहिल्या, त्या फक्त आठवणी. त्या आठवणींना साथ घालत 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 आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं. खऱ्या अर्थाला पांडुमामा आयुष्यभर चांगलं जगले. जेवढं परिवाराचं, जेवढं परिसरातल्या लोकांचं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न केले. आयुष्यभर चांगलं वागले, या जगातून निघून गेले. पण आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला एवढाच समाज या ठिकाणी गोळा होत असते, तर निश्चित आज पांडुमामा म्हणू शकतात, याचसाठी केला होता ठास शेवटचा विसवड. एवढा समाज, एवढा कार्यक्रम बघितल्यानंतर म्हणत असतील, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा शेवट गोड झाला, माझा शेवट उत्तम झाला. तुम्ही सगळ्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज वरतून बघून बाबा आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया कुळा. तुम्हाला आशीर्वाद देत असताना एकच बोलेल, आपुले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जाहीर कीर्तन शिवाला या ठिकाणी पूर्ण वेळ देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जीवाला लागला असेल तर मायेच्या माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळी भजनं शेवटला सोबत होतील. फक्त एकच अपेक्षा देवाकडे असेल, या कीर्तनरूपी शिव तो प्रसन्न देवा तुझ्याकडे एकच मागणं असेल, तुझा नियमही घेशी देवा देशी ऐसा असं शिव धारण. तू आधी भजन करून देतो, घेतो आणि मग काहीतरी देतो. या कुटुंबानं आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर सन्मार्गावरती चालणारं कुटुंब आहे. नवे नवे त्यांचे एक सुपुत्र आर्मीमध्ये नोकरी करतायत, कार्यरत आहेत. आणि निश्चित मी एक बोलेल, तुम्ही आर्मीमध्ये सेवा करताय, ज्या दिवशी शेवट असेल त्या दिवशी त्याची गरजही नाही. तुमच्यासाठी या आर्मीतले जे जवान शहीद आतापर्यंत झाले त्यांच्यासाठी शेवटचं गीत आणि माझं कीर्तन संपलं. ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ए शुभ दिन है हम सबका प्यारा, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ यादव ने भी करो, कुछ यादव ने भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, के मेरे वतन के लोगों जरा
कीर्तन शिवेला या ठिकाणी पुण्य विनंती देत असताना बोलतो माझं शेवटचं गणेश नावाचं एक लहानसं भीमेच्या किनाऱ्यावरती उभं राहिलेलं गाव. त्या माझ्या लहानशा गावामध्ये माझ्या एवढीशा आयुष्यामध्ये विश्वसंत ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, पंढरपूरचा पांडुरंग आणि आदमापूरचा बाळूमामा यांचं जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं मंदिर माझ्या घरी माझ्या शेतामध्ये उभा राहिलेलं आहे. ते मी उभा केलेलं आहे. या लहान वयात एवढं मोठं मंदिर साकारलंय. अभिमानानं नाही पण स्वाभिमानानं बोलेल. एक आदमापूर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीला आहे, पण अख्खा महाराष्ट्र म्हणतो प्रति आदमापूर, धाकट्या आदमापूर विकास महाराजांच्या घरी एवढ्या मोठ्या ताकदीचं मंदिर त्या ठिकाणी उभा केलंय. महिन्यातून कमीत कमी लाखो लोक त्या ठिकाणी दर्शन घेऊन निश्चित होत असतील ना. त्या ठिकाणी तुम्हाला काय दिलं जातं ना, कुठली भानामती ना कुठलं काय. या बाळूमामाचं भजन करा, बाळूमामाचं दर्शन घ्या. त्याच्यापेक्षा दुसरं काय नसेल. एक फक्त त्याच्या अगोदर सूचना असेल. आता त्या ठिकाणी एक अनाथ आश्रम उभा राहत आहे. महाराष्ट्रातल्या ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी खूप मोठा अनाथ आश्रम आता 16 तारखेला त्याचं उद्घाटन होते, चालू होत आहे. महाराष्ट्रात आई नाही, बाप नाही अशा मुलांसाठी खूप मोठं कार्य मामाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निर्माण होत आहे. फक्त जाता जाता एकच विनंती, माझ्या एकट्याच्याने एवढं मोठं कार्य पूर्ण होऊ शकणार नाही. वाटलं तुम्हाला विकास महाराज लहान आहेत, एवढीशा वयामध्ये काहीतरी एक वेगळा आदर्श घेऊन समाजात पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत, तर कीर्तन झाल्यानंतर 15-20 मिनिटं मी या ठिकाणी असणार आहे. ज्याला वाटेल त्या बाळूमामाच्या मंदिराला, त्या अनाथ आश्रमाला आपली फुल नाही फुलाची पाकळी जावी, तर कीर्तन झाल्यानंतर नक्की देता आलं तर देण्याचा प्रयत्न करा. कारण देवाला एका हाताने दिल्यानंतर देव आपल्याला हजारो हाताने दिल्याशिवाय राहत नाही. एवढंच सांगेल. झालेल्या कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. माझ्या लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो. तुमची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी दिलेल्या वेळेपेक्षा 5 मिनिटे मी जास्त घेतली, त्याबद्दल तुमची खऱ्या अर्थाने दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी मला अतिशय गोड साथ दिली. सर्वांना मनापासून धन्यवाद. तुकाराम 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 तुकाराम. आरती असते तुमच्याकडे? आरती नाही, फक्त अभंग काहीच नाही. ओके, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. विनंती माझी वार वेळ झाला उभा विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय.